राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण उभ्या आडव्या युत्या आणि आघाड्या होताना पाहतो आहोत। मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप हे त्यांच्या विचारांवरती म्हणा किंवा भूमिकेवरती ठाम आहेत की आपण महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जावं। पुण्यात सध्या हा विषय चर्चेचा बनलाय। मात्र यामागे फक्त भावनिक कारण आहे की त्याच्या पाठीमागे त्यांनी स्वतः असा काही सर्वे केलेला आहे किंवा काही तुमचा अभ्यास आहे? या ठिकाणी मुळातच 2023ला 2 जुलैला जो काही प्रकार घडला, आम्ही अजितदादांना सोडून पवार साहेबांच्या बरोबर राहिलो, तो विषय असा होता की माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचं एकूण जे काही राजकारण आहे, समाजकारण आहे, हे आदरणीय पवारसाहेबांच्या भूमिकेच्या बरोबर होतं आहे आणि उद्यासुद्धा राहील। पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवणारे आम्ही माणसं आहोत। त्याच्यामुळे कुठं सन्मान्य अजितदादांच्या बरोबर शत्रुत्व आहे किंवा वाद आहेत किंवा स्पर्धा आहे म्हणून काय आमचा त्या ठिकाणी दादांबरोबर जाण्याचा नकार नव्हता। फक्त साहेबांच्या श्रद्धेपोटी आम्ही इथे थांबलो। असं असताना दादा आज महायुती सरकारमध्ये आहेत। इथं आम्ही सगळेच, माझ्या पक्षाचे सगळेच नेते, नॉट ओनली मी, आम्ही महायुतीच्या विरोधामध्ये या ठिकाणी पुणेकरांच्या दरवाजात जात आहोत। महायुतीच्या कारभाराला पुणेकर कंटाळले आहेत। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभेला गेलो, विधानसभेला गेलो आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला जावं असा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा एकूणच सूर आहे। पुणेकरांची ती ठाम भूमिका आहे। अशा परिस्थितीमध्ये आज दादांची राष्ट्रवादीने आम्ही एकत्रित लढलो, याच्यामध्ये माझ्या पक्षाचं नुकसान आहे हे सांगणं माझं कर्तव्य, कारण की खूप विश्वासाने आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी मला पुणे शहराचा अध्यक्ष नुकसान आहे। याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर आमच्या जागांची तयारी आहे। तिथं आमचे एखाद्या खूप कमी ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आमचे त्या ठिकाणी कुठेतरी वाद राहतील, पण तसे पण राहणार नाहीत। पण सन्मान्य अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर जर आम्ही गेलो तर आम्हाला बहुसंख्य ठिकाणी कार्यकर्त्यांचा बळी द्यावा लागतं। अशा प्रकारचं एकूणच पत्रकच मी साहेबांसमोर गेलो। याच्यामध्ये शरद पवारांच्या समोर तुम्ही निश्चित याच्यामध्ये सन्मान्य अजितदादांच्या पक्षावर कुठल्या प्रकारचे ताशेरे नाहीत किंवा माझ्या पक्षातल्या एका दुसऱ्या कोणाची भूमिका असेल तर त्या संदर्भातून माझं त्यांच्यावर काय आक्षेप नाही। फक्त आपण काय तयारी केलेली आहे, आपल्या पक्षाच्या संदर्भात आपल्या पक्षाची तयारी कुठवर पोचलीत, महाविकास आघाडी म्हणून काय नेमकं चित्र राहील, आपण महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो, समोर भाजप लढलं तर दादांच्या पक्षाची परिस्थिती काय राहील, आणि मात्र आपण दादा एकत्रित आलो तर आपण किती मायनस होतोय एवढंच मी त्याच्या ठिकाणी याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो। अगदी पुणेकरांनी आमच्या सगळ्या भूमिका समजून घेतल्या। पुणेकरांना ऑलरेडी माहितीपासून त्रास झालेला, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला मिनिमम 23 जागा निघतील, मॅक्सिमम त्या ठिकाणी यस, आणि मॅक्सिमम 46-47 जागांपर्यंत आम्ही पोहोचू अशी प्रकारची महाविकास आघाडी म्हणून लढला तर तुम्हाला 23 ते 47 जागा मिळतील असं तुमचं म्हणणं? माझं म्हणणं। आणि अजित पवारांसोबत जर तुमचा पक्ष गेला तर मात्र आम्ही साधारणतः 3 ते 11-12 पर्यंत राहू। म्हणजे ती खूप निचांकी आकडा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे शहरातील। आणि जर अजित पवार तुमच्या पक्षासोबत लढले तर त्यांच्या पक्षाच्या किती येतील? त्यांचे 4 पट होतील। त्यांच्या किती? त्यांच्या 4 पट होतील। म्हणजे तुमचा त्यांना फायदा होईल? हा, निश्चित होईल त्यांना। पण त्याच्यामध्ये माझं त्याचं म्हणणं पलीकडे, आणि जर ते स्वतंत्र लढले, तुमची आणि त्यांची आघाडी झालीच नाही तुम्ही जसं म्हणता, तर त्यांच्या किती जागा येतील असं तुमचं? त्यांची शेवटी एखाद्या पक्षावर अनुमान करणं एवढा मी मोठा नाही, पण त्यांच्या सीट्स नक्की कमी राहतील। कारण त्याचं कारण आहे की एकीकडं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, पलीकडे मात्र म्हणजे देवेंद्रजींचा भाजप असेल, आणि दादांचा पक्ष एकटा लढला तर त्या ठिकाणी त्यांना निश्चित जागा किती येतील? मी याच्यामध्ये त्यांना दिलं की बाबा साधारणतः 8 ते 14 जागा त्यांच्या राहतील। अजित पवारांच्या पक्षाच्या 8 ते 14 त्यांच्या जागा कमी लेखाव्या असं माझा विषय नाही। माझा अनुमान तुमच्या पक्षासाठी, माझ्या पक्षाच्यासाठीचा हा अनुमान आहे की अशा राहतील। त्यामुळे मुळात असा विषय की सन्मान्य अजितदादांच्या बरोबर कुठली स्पर्धा नाही। आमचं म्हणणं आहे की माझा पक्ष, माझी आघाडी आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्ते, हे सगळं तुम्ही शरद पवारांच्या समोर मांडलं, हे पत्र त्यांना दाखवलं, काय त्यांचं म्हणणं होतं? आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात मी शहराची एकूणच माहिती घेतलेली आहे। तुमच्यातल्या बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून जावं, तर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सुरुवात करा। याच्यामध्ये कुठल्या चर्चा, अफवांना फार काय थारा देऊ नका। समोरच्या कुठल्या पक्षावर या संदर्भात जाण्याच्या संदर्भात आपलं शत्रुत्व नाही हे स्पष्ट, कारण माझं आजही म्हणणं आहे की सन्मान्य अजितदादांच्या बरोबर कुठल्या प्रकारची स्पर्धा किंवा शत्रुत्व आहे। पण आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये तुमचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येणार असं तुमचेच तिथले शहराध्यक्ष जाहीर करतायत, मग इथे का नाही? असं आहे
की ज्या म्हणजे ते पण माझे सहकारी मित्र आहेत, माझे चांगले सहकारी आहेत, जिथं युनिट मोठं होऊ शकलं नाही, बांधलं जाऊ शकलं नाही, तिथं त्यांनी स्वतःहून सांगितलं की इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उत्तम मागणी, म्हणजे स्वतः तुषार कामटेंनीच तुमच्यासमोर टी व्ही चॅनलला दिलेल्या बाईटमध्ये सांगितलं की पुण्यात जशी भक्कम परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची, तशी पिंपरी चिंचवडमध्ये नाही. त्याच्यामुळे त्यांना नाईलाज असतं तिथं भाजपला थांबवण्याकरता काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पुण्यात तशी परिस्थिती नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचं पुणे आहे. महाविकास आघाडीचं एकत्रीकरण उत्तमरित्या झाल्यानंतर योग्य तो हवा तसा निकाल नक्की. असं आहे की आता तुमची ही भूमिका आहे, मात्र तुमच्या पक्षातले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातलेच काही नेते अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत असंही बोललं जात आहे. बिलकुल नाही. त्यांनी त्या संदर्भामध्ये अशी शक्यता व्यक्त केली होती 1-2 लोकांनी, पण त्यांनी असं कुठे ठामपणाने सांगितलं नव्हतं की आम्हाला हे करायचंच आहे म्हणून. त्यांनी या संदर्भात आपण एकत्रित अशी इच्छा प्रदर्शित केली, पण त्याच्यामध्ये कुठं आग्रह, हट्ट, राग किंवा नाराजी नव्हती. आमच्या जसं बाहेर लोक पवार स्वतः पुण्यामध्ये तुमच्या पक्षासोबत आघाडी करायला इच्छुक आहेत. त्यांनी तुमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत पुण्यातले अंकुश काकडे यांना फोन देखील केला होता. काय झालं, म्हणजे कशासाठी फोन केला? या ठिकाणी मान्य अंकुशांना काकडे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना नुसते अजितदादा नाही कोणी पण कॉल करू शकतात. तसं त्यांनी संपर्क साधला. त्यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी एवढं सांगितलं की अण्णा आपली अंकुश काकडेंनी त्यानंतर तुम्हाला मला कॉल केला. त्याच दिवशी त्यांना सांगितलं होतं की अण्णा आपली आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आणि पक्ष म्हणून खूप चांगली तयारी झालेली आहे. अशा परिस्थितीत आपण जर या ठिकाणी काही चुकीचा निर्णय घेतला तर पुणेकरांच्या नजरेत त्यांना वेगळं चित्र निर्माण होईल आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळं दादांच्या बरोबर नकाराचा सूर लावण्याचा प्रयत्न नाही, आपल्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जाऊ नये. आणि अंकुश काकडे तयार आहेत तसं श्री अंकुशांना काकडे शेवटी पवार साहेबांचे नाही का माझ्यासारखेच त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे जो पक्षाचा निर्णय तो मान्य अंकुशांना काकडे झाले. पण आता तुमच्या ह्या भूमिकेनंतर अजित पवारांच्या पक्षाकडून तुमच्यावरती एक टीका सुरू झाली आणि ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. एक विनायक चाचर म्हणून शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांनी एक पत्रक काढलंय ज्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही जी जाहीर केलेली भूमिका आहे ती वैयक्तिक आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका ती नाही आहे. मुळात विनायकरावजी चाचर हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा मी समजू शकतो, मागची 5 वर्ष त्यांची माझी भेटगाठ नाही. मागची 3-4 वर्ष ते परदेशामध्ये त्यांच्या मुलीकडे होते. आल्यानंतर मे बी त्यांना असं वाटलं असेल माझ्यावर टीका करण्यासारखं, पण माझी संस्कृती, माझे संस्कार मला सांगतात की त्यांच्यावर काही बोलू नये. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर टीका करावी असं नाही, पण त्यामध्ये ते पत्रात ते असंही म्हणतात की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याला तुम्ही अडथळा ठरता आहात. एकतर तुम्ही पक्षाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावं किंवा मग दोन्ही राष्ट्रवादी माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार होता आणि उद्या सुद्धा राहील. पण अजितदादांच्या पक्षातल्या एखाद्या नेत्यांनी अशा प्रकारे माझ्या राजीनाम्याची मागणी करावी याच्यातच सगळी गंमत लक्षात येते. त्याच्यामुळं विनायकराचा शेवटाकडे येऊ. आता तुम्ही इतके ठाम आहात की नाही अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करायची, का वाटतं तुम्हाला? कारण निवडणुकीनंतर समजा काही समीकरणं बदलली तर अजित पवार तुमच्यासोबत फक्त या निवडणुकीपुरते 40 दिवस राहतील का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? मुळात माझा विषय असा आहे की सन्मान्य अजितदादा हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता किंवा सरकारमधून बाहेर न पडता या आताच्या आघाडीबरोबर म्हणजे आता आमच्या पक्षावर आघाडी करू इच्छितात असं माध्यमांमध्ये चर्चा आहे. पण दादा सरकारमध्येच होते आहेत आणि उद्यासुद्धा राहतील. उद्या निवडणुका संपल्यानंतर आम्ही एकत्रित लढून ज्या काय दादाच्या सीट येतील आणि उद्या भाजपला जर या शहरामध्ये बहुमतापासून काय आकडा कमी वाटला तर त्या राहिला तर त्या संदर्भात उद्या दादांच्या पक्षांनी जर त्यांच्या पक्षाला भाजपला पाठिंबा दिला तर मात्र पुणेकर म्हणतील की या राष्ट्रवादीच्या मदतीमुळे त्या राष्ट्रवादीचे सीट वाढले आणि पर्यायाने फायदा भाजपचा झाला. त्याच्यामुळे अशा प्रकारे पुणेकरांच्या समोर चेष्टेचा विषय होऊ नये किंवा पुणेकर महायुतीला कंटाळलेत. कुठल्या फक्त एका भाजप पक्षाने तर भाजप घटक पक्षातल्या सगळ्या पक्षांना कंटाळलेत. त्याच्यामुळं महाविकास आघाडी म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण या ठिकाणी सामोरं जावं असं माझं मत स्पष्ट आहे. शेवटचं मग अजित पवारांनी जर आघाडी इथं हवी असेल तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. दादांचा अशी मागणी काल बरंच काय झालंय. अजितदादा त्यावेळी तुम्हाला फोनही करायचे जेव्हा राष्ट्रवादी फुटत होती, 2 वेगळे पक्ष. फुटल्यानंतर एकदाच मला कॉल आला, खूप छान बोलले. मी परत एकदा सांगतो, सन्मान्य अजितदादांनी उभ्या आयुष्यात मला कधी कुठली शिवी दिली नाही, आपण केला नाही किंवा धमकी पण दिलेली नाही. कालही नाही, आजही नाही, उद्या पण नाही. दादांवर आमचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या हाताखाली मी 24 वर्ष कामकाज केले. त्यामुळे माझ्या जन्माच्या म्हणजे माझ्या ह्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान्य अजितदादांच्या विरोधात मी काहीच बोलणार नाही. एक नक्की आहे की विचार वेगळे झाल्यामुळे इकडे आलो. त्याच्यामुळे सन्मान्य अजितदादांनी या संदर्भात मला ज्यावेळेस कॉल पण केला होता पक्ष फुटीनंतर, त्यासमोर खूप छान माझ्याशी बोलले. ती माझ्यासाठी एक सोनेरी आठवण आहे. त्याच्यामुळं सन्मान्य अजितदादा माहितीच्या सरकारमध्ये बसलेत
म्हणून या ठिकाणी आमचं त्यांच्या पक्षाची आघाडी होऊ शकत नाही, अन्यथा दुसरा कुठलाही याच्यामध्ये वेगळा विचार नाही. धन्यवाद. तर आपण पाहतो आहोत सुरुवातीला जसं म्हटलं की तात्कालिक कारणासाठी युती आघाड्या होत असताना प्रशांत जगताप हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि दुसरीकडे त्या पाठीमागचं कारण देखील आहे. जर महाविकास आघाडी म्हणून जर आपण लढलो तर आपल्या अधिक जागा येतील आणि अजित पवारांच्या पक्षासोबत जर लढलो तर आपल्या पक्षाच्या कमी येतील आणि अजित पवारांच्या पक्षाच्या जास्त येतील, हे त्यांनी शरद पवारांना पटवून दिलंय असा त्यांचा दावा आहे. अर्थात अजून बरंच काही होणं बाकी आहे, पाहूया. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.